तुझ्या बाळाचा ब्लड ग्रुप हा पॉझिटिव्ह आहे, ओ पॉझिटिव्ह आहे आणि तुझा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे. ओके. त्याच्याने काय होतं मॅम आता? यामुळे बघ डिलिव्हरीच्या वेळेला काय होतं, आईचं आणि बाळाचं रक्त हे मिक्स होतं. ते मिक्स झाल्यामुळे आईची बॉडी आहे हे जे निगेटिव्ह ब्लड ग्रुप आहे त्याला शत्रू मानतं आणि मग रोगप्रतिकारक शक्ती जी असते आईची, तर त्यामुळे ते अँटीबॉडीज क्रिएट करतात. आईच्या शरीरात अँटीबॉडीज क्रिएट होतात आणि ते बाळाला, म्हणजे आता या बाळाला तर काही नाही होणार, पण पुढचं होणारं जे बाळ आहे त्याला कॉम्प्लिकेशन्स क्रिएट करू शकतं. मग सॉल्युशन काय मॅम त्याचे? याला सोल्युशन म्हणजे आता 28 वीक्सला आपण इंजेक्शन दिलं होतं, आठवतं का? हो, अँटी व्हेरी गुड. तर तेच इंजेक्शन आपल्याला परत डिलिव्हरी झाल्यावरती 72 आवर्समध्ये द्यावं लागतं. तर आपण ते देऊन घेऊया. ओके. हे अँटी-डी म्हणजे काय असतं की ह्या अँटीबॉडीज ज्या क्रिएट होतात त्या होऊ देत नाही, ते थांबवतं आणि पुढच्या होणाऱ्या बाळाला त्यामुळे त्रास होणार नाही त्याचा. ओके. नाही तर पुढच्या होणाऱ्या बाळाला आल्याला आपण RH इनकम्पॅटिबिलिटी म्हणतो. या RH इनकम्पॅटिबिलिटीमुळे तुमच्या शरीरात होणारे जे अँटीबॉडीज आहेत ही थोडी स्लो प्रोसेस असते, त्यामुळे पहिल्या बाळाला त्रास होत नाही, पण पुढचा होणारा बाळ आहे त्याला या अँटीबॉडीज कॉम्प्लिकेशन्स हार्मफुल असतात. ओके. ठीक आहे, मग आपण ते इंजेक्शन देऊन घेऊ. ओके, चालेल.